यशोदा काढती दृष्ट भक्तीचा मोहऱ्या मीठ कालाला लावणी बोट कालाला लावणी बोट कालाला लावणी बोट कालाला लावणी बोट करती तुझवर माया कोणाची झाली इष्ट तुला माझ्या देवरा कोणाची झाली इष्ट तुला देवरा कोणाची झाली इष्ट तुला माझ्या देवरा नमः पार्वती शिव भगवंताला दृष्ट होते दृष्ट काढली देवाची कितव्या दिवशी आली पूर्ण 6व्या दिवशी आली 7व्या दिवशी चतुर्दशीला आली कधी देव फक्त 6 दिवसाची होती पूतना आली तेव्हा चतुर्दशीला आधी पूतना आहे का नाही भगवंताचं प्राकट्य कधी आहे सप्तमीला बरोबर आहे हो का नाही अष्टमीला गोकुळ अष्टमी एक नाही अष्टमीला अष्टमी पासून 6व्या दिवशी कोणती तिथी ते बघा नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी आणि चतुर्दशी एक नाही कधी आली पुन्हा चतुर्दशीला आले मग पुतणेचा उद्धार केला बर का श्रीकृष्ण ज्याशी कोपोनी मारले तो पावे ब्रह्म साक्षात्कार देवाचा रागानं जरी कुणाला मारलं ना तर तो हे का नाही वैकुंठाला प्राप्त होतो मोक्षाला प्राप्त होत असतो तो हे का नाही ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहितात हे का नाही तुवा सनकादिकाचे निमाणे सायुज्य सौरसो दिधला पुतणे इकडे सर ए बाळा साऊंड चला विषाचे निस्तन पाणे मारवाली पुतणेला सुद्धा सायुज्य नावाचा मोक्ष दिला भगवंताने जो मोक्ष भगवंताने देवकीला प्रदान केला जो मोक्ष भगवंताने यशोदा मातेला प्रदान केला तोच मोक्ष भगवंताने पुतणेला प्रदान केला हे का नाही ज्या वेळेस शुकाचार्यांनी विचारलं होतं देव किती दयाळू आहे त्यावेळेस व्यास शिष्याने सांगितलं होतं अहो वक्यम स्तनकालकूटम स्तनामध्ये विष भरून आली तिला सुद्धा मोक्ष दिला देवानं एवढा देव दयाळू पुढे पुतणेचा उद्धार केला भगवंताने आणि एके दिवशीचा प्रसंग आहे भगवान शंकर कैलासावरती मेकअप करायला लागले रामबा भगवती पार्वतीने विचारलं प्रभू कुणाचं लगीन आहे देव म्हटले लग्नातच नटावं असं काय ठरलंय का म्हणे मग कशासाठी शृंगार हा कशासाठी नटायला लागला भगवंताने सांगितलं हे पार्वती भूतलावरती जगाचं परब्रह्म अवतारित झालंय आणि त्याला बघायला चाललो जर का बरोबर शृंगी आणि भृंगी नावाचे 2 शिवगण घेतले आणि भगवान शंकर कैलासावरून
यशोदा मातेच्या दारामध्ये आले. सगळी बायांचीच गर्दी. जिथं बाळ जन्माला आले तिथं सहसा पुरुषाला जाता येत नाही. सगळी महिलांची गर्दी. सर्गामाग पुरुषांचं काय काम आहे? सर्गामाग धक्के देऊन यमुनेच्या काठावर नेऊन घातलं. परत भगवान आले. कोण? परत मागे आले. अशामध्ये भगवंताने यमुनेच्या तटाकावरती आपला त्रिशूळ उठवला आणि ध्यानस्थ बसले. कशासाठी? भगवंताला पाहण्यासाठी. देवाला माझ्या कळलं, देवाधिदेव महादेव माझ्या दर्शनाची इच्छा करतायत. देव रडायला लागले. समजत नाहीत भगवंत. अशामध्ये गवळणीने सांगितलं, यशोदे देवाला दृष्ट झाले. सगळ्या नगरामध्ये दौंडी पिटवली. जो कोणी दृष्ट काढेल त्याला हिरे माणिक मोती 5 वर्षे रत्न देण्यात येतील. दौंडी भगवान शंकर आणि ऐकले आणि भगवान शंकर सावध झाले. आता ही संधी सोडायची नाही. आणि भगवान शंकर निघाले. ए दौंडीवाला इकडे बोला. साधू बाबा, साधूचं रूप धारण केलं होतं ना. बोला साधू बाबा, दृष्ट मला काढायला येते. चला 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 निघाले. ज्या वेळेस भगवान शंकर दर्शनासाठी गेले त्यावेळेस हाकलून बाजूला काढलं. ऐका. आणि ज्या वेळेस दृष्ट काढणारा आहे म्हटल्याच्या नंतर चला मोठे महाराज आले, रस्ता दिला. असंच असते. ऐका नाही. आणि मग पुढे दौंडीवर भगवान शंकर शृंगी भृंगी माग. ऐका नाही. यशोदेच्या दारामध्ये आले आणि यशोदा माताने सांगितलं. अंतरावरती यशोदा माता. बसा महाराज. बसले. काढा बाळाची दृष्ट. आणि मग प्रकार काय झाला बघा. नेमकं दारात आल्याच्या नंतर द्वारपालांनी अडवलं. दौंडीवाली सोबत असताना सुद्धा द्वारपालांनी अडवलं. म्हणे याच्या दृष्ट कुणाला काढता येते तेवढ्यानेच मध्ये यायचं. ऐका गोड विषय. भगवान शंकर म्हणले मला काढता येते. शृंगी आणि भृंगुनी देवाला चिमटा काढला. देवा आम्ही नाही ना जाऊ देणार मध्ये. सांगू हा दृष्ट काढणार नाही. भगवान शंकर आहे. आम्ही साडी करू. भगवान शंकर म्हणजे थांबा रे, तुम्हाला बी नेतो. ऐका नाही. भगवान शंकराने सांगितलं दृष्ट मला जरी काढता येत असेल तरी आता मी म्हातारा झालोय बरं का. मग जरा माझे मंत्र जरा स्पष्ट येत नाही. मंत्र या दोघांना येतात. काय म्हणते भगवान शंकर? मंत्र या दोघांना येतात. ती म्हणते मग तुम्ही बाहेर थांबा, ह्या दोघांना मध्ये पाठवा. भगवान शंकर म्हणजे पंचायत झाली आता. हे का नाही. आणि मग सांगितलं तसं नाही हो. मंत्र जरी यांना येत असले तरी आहे का नाही, मी सोबत पाहिजेच आहे तेव्हा दृष्ट निघते. मोठी गंमत आहे माय बाप. तिघांनाही मध्ये पाठवलं. यशोदा मातेने सांगितलं काढा दृष्ट. माझ्या भगवंताने सांगितलं बाळाला मांडीवर घ्यावं लागते. भील माझं बाळ. आहे का नाही. यशोदेनं आशुतोष महादेवाच्या जवळ ते बाळ दिलं. भगवान शंकरांनी आडवं नाही धरलं हो, असं उभं धरलं आणि देवाचे पाय आपल्या छातीला लावून घेतले. आणि जे रडत होत ते हसायला लागलं आणि जे पाहण्यासाठी आलं ते रडायला लागलं. भगवंताला पाहिल्याच्या नंतर आशुतोष महादेवाचे नेत्र सजद झाले. पाणी आलं डोळ्यामध्ये आणि भगवंताने मनोमन संवाद चालू झाला दोघांचा. महादेवा ज्या वेळेस राम म्हणून आलो तेव्हा सुद्धा पाहण्याची संधी नाही सोडली तुम्ही. एक रडायला एक हसायला. सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. अरे नुसतं बाळाला पाहिल्याबरोबर
जर बाळ खुदकन हसलं, काय जोगी बाबा, सगळा जय जयकार, सगळा जय जयकार. आहे का नाही? कुठला होता हा जोगी? कुठला होता? ऊंचे ऊंचे मंदिर मोरे, ऊंचा तेरा धाम, कैलास वाले भोले बाबा, करते हैं तुम्हें प्रणाम. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, हरि आके अलख जगाया, भेद कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, यशोदा के घर आया, हरि आके अलग जगाया,
में मेरो लाल डरायो. भगवान शंकराने सांगितलं, हे यशोदे, असलं माझ्याकडे भरपूर आहे. रख दे हीरे मोती तेरे. आता भगवान शंकर रख दे हीरे मोती तेरे, ये पत्थर किस काम के मेरे. जोगी हो गया, जोगी हो गया माला माल. जोगी हो गया माला माल. दिखा दे मुख लाल का, तेरे द्वार खड़ा एक जोगी. दिखा दे मुख लाल का. जोगिया जोगिया रे, जोगिया 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 रे. देख सकी गली में तेरे जोगी आया. जोगिया 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 रे. देख सकी गली में जोगी आया रे. भोलेनाथ 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 भोलेनाथ. दृश्य कळल्याच्या नंतर यशोदा मातेनं त्या सुपामध्ये जोग्याला वाढण्यासाठी भिक्षा आणली. कशाची? धान्य नाही आणलं, हे काय रेशनचे तांदूळ नाही घातले तो गेला. काय झालं? हे का नाही, किडकं मिडकं पडलेलं इकडचं तिकडचं गोळा करत त्याच्या भरतीला. हे का नाही, तसं नाही घातलं. हे का नाही, हिरे माणिक मोती पाचू रुपये सोनं हे सगळे धातू हे का नाही त्या सुपामध्ये घेतले आणि जोग्याच्या झोळीत घालणार. एवढ्यामध्ये जोगी काय म्हणतो ऐका, रख दे हीरे मोती तेरे. हिरे मोती तुझं ठेवून दे तिकडं. ये पत्थर किस काम के मेरे. माझ्यासाठी हे दगड आहे, हे का नाही. जोगी हो गया, आता दर्शन झाले देवाच. जोगी हो गया माला माल. परत एकदा देवाचं तोंड दाखव मला. दिखा दे मुख लाल का, तेरे पार खड़ा एक जोगी. दिखा दे मुख लाल का. हे परीक्षिता, भगवान शंकर रडले रे. देवाला पाहत असताना इतकी भक्ती हृदयामध्ये द्रवीत व्हावी लागत असते, तेव्हा प्रभू कृपा करत असतात परीक्षिता. आणि म्हणून हात जोडले भगवान शंकराने कृष्ण कन्हैयाला आणि परत यमुनेच्या तटावरती आले आणि कैलासाला निघून गेले. आज जरी तुम्ही वृंदावनामध्ये गेलात तरी त्या ठिकाणी भगवंताचं एक मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची आस करत बसले. म्हणून त्या ठिकाणी त्या महादेवाचं नाव आहे आशेश्वर महादेव. बोलिये आशेश्वर भगवान. बरं का, वृंदावनामध्ये महादेवाचे दोन विशेष मंदिर आहेत. कोण जर वृंदावनात गेलं असेल तर लक्षात घेईल, दोन मंदिर आहे. एक आशेश्वर महादेव आणि पुढे एक येणार आहे कथेमध्ये. रास क्रीडेसाठी आले भगवान शंकर. पुन्हा कैलास गेलतो ना.
घेतलं ना आशेश्वर महादेवाचं दर्शन. आणि दुसरं मंदिर आहे गोपेश्वर महादेव. गोपीच्या रूपामध्ये भगवंत आले रास क्रीडा करण्यासाठी. पुढे येणार आहे कसे गोपेश्वर महादेव. पुढे महादेव परत गेले. भगवंत हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले आणि भगवंताने शकटासुराचा आणि तृणाव्रताचा उद्धार केला. आणि आता भगवंताचं नामकरण करायचं ठरलं. त्याचं नाव ठेवायचं ठरलं. काय त्याचं नाव ठेवायची गरज आहे? त्याला अनेक नाव आहेत. अनंत रूपे अनंत वेश. त्याला किती नाव आहे तरी सुद्धा लौकिकामध्ये भगवंताचं नाव ठेवायचं ठरलं. का नाही? कुठं ठेवलं बहुदेवाचं नाव? त्या जगाचं परब्रह्म आहे ते. कुठं ठेवलं? का नाही? 2 लाख रुपये देऊन मंगल कार्यालय बुक केलं. काय कमी त्याला केलं असं? नाही नाही, त्याला काय कमी? जगाचा ब्रह्मांडाचा माईक आहे तो. त्याला काय कमी आहे? हे का नाही? 2 लाख रुपये दिले, मंगल कार्यालय बुक केलं. नाही म्हणताय तुम्ही? नाही ना तसं केलं? नाही आपल्याकडं काय प्रथा निघाली? पाळण्यात आहे तोपर्यंत 4-4, 5-5 लाख रुपये त्याच्यावरती खर्च आहे. हे का नाही? कठीण. कुठंतरी याला आवड बसली पाहिजे. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय आहे, ज्याच्या त्याच्या धन दौलतीचा विषय. आपण त्याच्याबद्दल काय बोलावं? कुठं ठेवलं मग देवाचं नाव? यदुवंशाचे यादव वंशाचे कुलगुरु गर्गाचार्य यांना आणलं आणि गायीच्या गोठ्यामध्ये देवाचं नाव ठेवलं. रोहिणीनं आणि यशोदेनं गर्गाचार्य महाराजांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. बलरामाला यशोदेच्या मांडीवरती ठेवलं आणि भगवंताला रोहिणीच्या मांडीवरती ठेवलं. गर्गाचार्यांनी सांगितलं, पोरींनो बाळ का बदलले ग? खाली बघितलं, लक्षात आलं त्रिकाल ज्ञानी महात्मा आहे. मग कृष्ण यशोदेच्या मांडीवरती आणि बलराम रोहिणीच्या मांडीवरती दोघांचं नाव ठेवलं. बलरामचं अगोदर नाव ठेवलं बरं का? नाव ठेवलं बलराम. बलराम काय नाव ठेवलं? बलाधिक्य. बलामध्ये अधिक आहे ना, म्हणून बलराम असं ठेवलं. बोलिये बलराम भगवान की जय. भगवंताचा 19वा अवतार आहे बलराम अवतार. 24 अवतारापैकी आणि श्रीकृष्ण अवतार 20वा. पुढे आणि म्हणून भक्तांच्या चित्ताचं आकर्षण करतो म्हणून देवाचं नाव ठेवलं श्री कृष्ण. काय नाव ठेवलं? म्हटलं बोलत श्री कृष्ण. बोला की म्हटलं श्री कृष्ण. श्री कृष्ण याचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य होत असतं म्हणून म्हणून घेतो श्री कृष्ण. श्री कृष्ण असं देवाचं नाव ठेवत जातं आहे का नाही? आपल्या लेकराचं नाव देवाचं नाव ठेवत जातं का? जरी देवाचं नाव घेणं नाही झालं तरी त्याला हाक मारण्याच्या नंतर तरी देवाचं नाव मुखाला येईल आहे का नाही? आजकाल नाव लय निराळी निघाली. बंटी, बगली, छक्की, ठक्की, गुड्डी. इकडे लातूरवर गेलो कथेला हे का नाही? एका बाईनं पुरीला हाक मारली, अरे भूकंप इकडे. भूकंपी बाबा नेमकं भूकंप झाला त्या दिवशी जन्माला आले. भूकंपी नाव ठेवा. बऱ्याच पोरींचे नाव असतात बघा. श्लेष्मा ऐकायचं कोणाचं? श्लेष्मा. आपल्या गावात श्लेष्मा नाव नाही का कोणाचं? बरं झालं नाही आहे का नाही? सांग का श्लेष्मा या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये काय होतो? श्लेष्म या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये शेंबूड असा होतो. एखादे म्हणावं का आपल्याला कडे शेंबडे इकडे, शेंबडे इकडे, हे शेंबडे इकडे असं म्हणावं का? नाही चांगले नाव ठेवायचे झाले नाही. भगवंताचं गोड नाव ठेवतं तसं तर त्याला अनेक नाव. कोई कहे गोविंदा,
कोई गोपाला एक टाळी हं. कोई कहे गोविंद कोई गोपाला मैं तो कहूँ भगवंताचं नाव कृष्ण, त्याला अनेक नाव आहे. गोपाळ बाबांनी गोड गायलं. टाळ्या वाजवा सगळ्या दोघांनी टाळ्या वाजवा. काय काय म्हणतात त्याला? कोई कहे गोविंद कोई गोपाला मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. अनेक किती नाव? 1000 आणि मग पुढे नाम करत राहिल्याच्या नंतर भगवंताच्या बाल लीलेला सुरुवात झाली. भगवंत
पालखे पडायला लागले, उत्सव व्हावा. नाही का नाही? भगवंत एका अंगावरती झाले, उत्सव करावा गोकुळवासियांनी. आणि मग भगवंत हळूच रांगायला लागले. कसा रांगायचा माझा देव? तळवे तळ हात टेकितो, डाव्या गुडघ्याने रंगाणी रंगणात खेळतो तो कसा रांगायला देव? हात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत भगवंत हात टेकायला लागला आणि डाव्या गुडघ्यानं रांगायला लागला. तुम्ही काय करा बघा, कथा झाली की घरी जायचं आणि मधल्या खोली जायचं, मधल्या एकदम आतल्या आतून दार लावून घ्यायचं, नाही तर पंचायत होईल बघा. आतून मधून कडी लावून घ्यायची आणि डाव्या गुडघ्यानं रांगून बघायचं. आणि जरी रांगता आलं तर इमानी बारे उद्या मला सांगायचं, बाबा मला रांगता आलं नाही. त्यालाच जमतंय, त्याच्यामध्ये सुद्धा वेदांत आहे. डाव्या गुडघ्यानं देव का रांगले आणि तळवे का टेकले जमिनीवरती? भगवंत आलेच होते ना त्याच्यासाठी. कशासाठी? धरणी माता गेली होती वत्सरूपी पृथ्वी, ब्रह्मपाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत से, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता देवा तुम्ही अवताराला या. आणि पृथ्वीला आश्वासन दिलं भगवंताने, मी येणार अवताराला. आणि मग तळव्या तळहात टेकून पृथ्वीला सांगत होते, हे माते, हे पृथ्वी, मी आलोय आता. हे का नाही? आणि डाव्या गुडघ्यानं रांगण्याचं काय शास्त्र आहे? मी आलोय कशांना? डाव्यांना संपवण्यासाठी. कोण आहे डावे? शल, तोषल, आगासूर, कागासूर, बकासूर, ब्रह्मासूर, धेनुकासूर, हे का नाही, शिशुपाळ, वक्रदंत, अनेक प्रकारचे असुर संपवण्यासाठी मी आलोय. डाव्यांना संपवण्यासाठी आलोय म्हणून डाव्या गुडघ्याने रांगत. हे का नाही? भगवंताच्या रांगण्यामध्ये सुद्धा लीला आहे. भगवंत हळूहळू हळूहळू हळू मोठे व्हायला लागले आणि भिंतीला धरून उभे राहायला लागले. यशोदा मातेनं भगवंताच्या पायामध्ये पैंजण बांधावे. काय म्हणता तुम्ही त्याला? बाळाच्या पायात बांधतात चैन, हे का नाही? आणि त्या पैंजणातून नाद यावा, वेदाचा नाद बाहेर पडायचा. पैंजणातून कसे वाजायचे देवाचे पैंजण? छुम छुम बाजे पायलिया, छुम 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 छुम
छुम छुम बाजे पायलिया छवि दिखलाओ कान्हा मोरे घर आओ कान्हा मोरे घर आओ छुम बाजे पायलिया छुम अंधेरी चंद्रसलोनी आ गई माता यशोदा तुम सखियों को भाग गए कांधे काली कांवलिया छुम छुम लाइन अंधेरी चंद्रसलोनी आ गए माता यशोदा और सखियों को भाग गए कांधे काली कांवलिया मुखमल कावे कान्हा मोरे घर आओ कान्हा मोरे घर आओ छुम गए पायलिया 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 देवाच्या पायातले पैंजण वाजायचे छुम छुम कसे छुम छनन नणन छुम छनन छुम छन छुम छनन नणन छुम छनन छुम छन छनन कान्हाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैंजण ऐकणे कसे दही दूध घेऊन मथुरेशी जाता वाजे पैंजण गोड आणि मग हळूहळू भगवंत मोठे व्हायला लागले भगवंत मोठे होत असताना भगवंत खेळकर झाले दही सांडायचं दूध सांडायचं एकाने लोण्याची नासधूस करायची ताकाचे डेरे फोडून टाकायचे भगवंताने भगवंत खोड्या करायला लागले घरातच यशोदेने सांगितलं कृष्णा अरे काय खायचं ते खात जाऊ नासधूस कशासाठी भगवंताने काय करावं बघा माठातलं लोणी काढावं आणि असे छोटे 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 पळसाचे द्रोण तयार करावे आणि त्या द्रोणात लोणी घालावं आणि अंगणात यावं आणि झाडावरचे जे माकड आहेत ना त्यांना बोलवावं आणि त्यांना ते लोणी खायला द्यावं का बरं देत होते माकडांना लोणी भगवंताला स्मरण होतं अरे यांनीच तर मला राम अवतारामध्ये सहकार्य केलंय ना झाडाचा पाला खाऊन यांनी मला सहकार्य केलं आणि मी लोणी खाणार आणि हे अजून पालाच खाणार द्या यांना सुद्धा लोणी भगवंत लीला करू लागले अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये खोड्या करायला लागले भगवंत यशोदेनं सांगावं हाती घेऊन या काठी शिकवे ते जगले खोड्या नको करू हरी तू खोड्या नको करू खोड्या नको करू माझे बाबा आणि भगवंत तर खोड्या करायला लागले कसे लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी 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 मन मोहन खोड्या करी मन मोहन
आमुच्या घरा येऊन चोरी करी दही दूध लोणी, चोरी दही दूध लोणी घरा आमुच्या येऊन थोड्या करी मन मोहन, मन मोहन 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 थोडे करी मन मोहन. यशोदा मातेनं सांगावं, कृष्णा कशाला खोड्या करतो, बाप रागीट आहे, मारील तुला. नंदेवानं सांगितलं तरी सुद्धा भगवंत खोड्या करायला लागले. आणि मग यशोदेनं एके दिवशी घुसळण करायला लागली यशोदा माता. काय का नाही, उंचच्या उंच माठ आहे, त्याच्यामध्ये अशी भली मोठी एवढी मोठी रवी त्या माळव करतो ना त्या काळामध्ये असं असा उभा खांबा असायचा, आहे का नाही, आणि त्याला ती दोरी अडकलेली असायची, आहे का नाही. असं माता पावल्या असं उभं राहून मंथन करायच्या, दधी मंथन, आहे का नाही. आता मिक्सर मध्ये करते, मिक्सर मध्ये, आहे का नाही. लाईट गेल्यावर गिलास एवढी एवढी रवी एवढा एवढा गिलास त्याच्यामध्ये टाकते ती दही, अशी करते 2-3 बार. असं केलं का रविवारी काढते, नाही याला पुन्हा पुन्हा रविवारी काढते. आता तेवढ्या गिलासामध्ये किती लोणी येईल, आहे का नाही. तशीच रविवारी काढते, हे नाही एवढंच कुणाच्या माडीवर झाला एवढंच तर काय करू आता, टाकते खाऊन. जुन्या काळात प्रसन्न होतं, आहे का नाही. उभ्या राहून गवळणी दधी मंथन करायच्या. आणि डेरे सुद्धा पहाटेच्या वेळी कसे वाजायचे, घुम घुम करी डेरे घुमते, घुम करती डेरे. आमच्या कसं वाटायचं टाळ्या वाजायचं सगळ्यात. आनंदला गवळणी गवळणी चंद्र चंद्र गवळणी, आनंदला गवळणी गवळणी चंद्र चंद्र गवळणी. एक मनती साजणी पाटेची वेळ आहे, कोकणच्या स्त्रिया पहाटे 4:30 वाजता उठायच्या. किती वाजता, आता जगवणी पहाटे 9 वाजता उठतात. मालक झाला का चहा, कठीण कठीण. खेड्यातलं नाही सांगत, खेड्यातलं बरं शहरातलं नाही आपण. जुन्या काळामध्ये सडा रांगोळी व्यायाम व्हायचा, सडा टाकत असताना व्यायाम व्हायचा. आता आता कुठं टाकायचा, सडा कुठं टाकायचा, बरसीवर राहिलं नाही हो. जेवढ्या जेवढ्या सुविधा झाल्या तेवढं तेवढं मनुष्याचं शरीर उद्योग झालं. जेवढ्या जेवढ्या तुम्हाला सुखसुविधा प्राप्त होतील तेवढा तेवढा शरीरामध्ये रोग वाढणार आहे. जुन्या काळामध्ये सडा टाकायचा, नाही सडा टाकायचे, सडा टाकायचे. देवानं पाहिजे, ते राधे उद्यानं पैसे पाहिजे. वाकून टाक सडा
केस कटले केस कुरवळे जुन्या काळामध्ये गवळणी नदीनंदन करायचे यशोदा माता मंथन करायला घातला यशोदेनं भगवान श्रीकृष्ण जवळ आले रवीचा घोर धर्मा देवाण यशोदा माताने सांगितलं हे बाळा उशीर झाला रे आज होते ना मुसरा अगोदर मला जेवायला दिले अगोदर मला लोणी दिली अरे काढल्याबरोबर अगोदर तुला दिले नाही 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 आताच पाहिजे कृष्णा आता लोणी नाही दुसरं काही नाही लक्ष द्या देवानं सांगितलं देणार काय देणार मग माग माग दे एक काम कर ना उसळण करताना जो घुम 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 आवाज येते ना ती आवाज मला काय सांगितलं देवानं घुम घुम करणारा आवाज मला ना तो कसा देता येईल नाही देता येत बरं ये आई मला आकाशाचा चंद्र द्या सुद्धा म्हणायची कार्ड अरे दुसरं काहीतरी माग देणार का देणार मग देवाला काय मागितलं आहे का हे आई छोटं 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 एवढं एवढंच हे आई माझं लग्न करून दे माझं लग्न लावून दे कृष्णा कुणाबरोबर देवाने सांगितलं राधिका गोरी से राधिका गोरी से दिल की छोरी से मैया करा दे प्यार माझं जर लग्न करून दिलंस तुला सुख प्राप्त होईल की तुझी सुनबाई तुला सकाळी सकाळी चहा करून देईल चहा बरोबर ब्रेड देईल दिवसभराच्या कामामध्ये तुला मदत करेल आणि संध्याकाळी थकून झोपल्याच्या नंतर पाय हात दाबी म्हणून माझं लग्न कर उम्र तेरी छोटी रे नियत तेरी छोटी रे
मला करू दे बंधना, मला करू दे कन्हैयानं सांगितलं आई लोणी दे. आईनं सांगितलं हा बंधन करू दे, दूर ढकल कर. छोट तोंड केलं आणि कन्हैया बाजूला आले. अशी देत नाही ना, देण्याच्या मागून गेले आणि देण्यात उडी मारली. तिचं चालू चालू घुम घुम करीत तिचा बालका चालू आहे. लोणीवर आलं यानं घ्यायचं स्वाहा. कसं ओम विश्वम विष्णु वषटकार भूत भव्य भवत्र भू स्वाहा. भूतकृत भूतभाव भूतात्मा भूतभावना स्वाहा. एकाने येईल तेवढं स्वाहा, एकाने खाऊन टाकायला लागले. यशोदा म्हटली दररोज लोणीवर येत असते, आज काही येईना. एकाने शेजारची एक वृद्ध आजीबाई आली आणि यशोदेनं सांगितलं, एकाने काय झाले सासूबाई ढोणीकडे. ढोणे म्हणजे कुणी जादू केली माहित नाही, लोणीच येत नाही. ती म्हटली उनवणी शिळवणी घातलं का? सगळं घालून बघितलं. ती म्हटली ए तुझं लोणी ठेवून तिकडं, मी ज्याच्यासाठी आले तो कुठे? काय म्हटली, मी का तुझं लोणी बघायला आली का? कुठे कृष्ण, त्याला बघण्यासाठी आले मी.
यशोदा माता म्हणली माय दोन्ही मागत होता इथंच तर खेळत होता सगळीकडे शोधलो पण देव दिसत नाही यशोदा माता घाबरून गेली कौन गली गयो श्याम बता दे सखी गोकुल ढूंढी वृंदावन ढूंढी भेटत नाही देव ढूंढी फिरी चारों धाम सखीरी अब कौन गली गयो श्याम आणि मग आता म्हणायला लागली माझा कृष्ण देखिला काय तरी सांगा गे सांगा म्हातारी बनली कुठं खेळत होता इथंच हे येशूने मी डेऱ्यात तर पडलं नसत काय म्हटले डेऱ्यात तर पडलं नसत येशूला माता माता म्हणून खरंच आहे गेला असतो ना डेऱ्यात काय सांगता येत नाही आहे का नाही यशोदा मातेला आपल्या ब्लाऊजच्या बाह्या मागे सारल्या ऐकता ना तुम्ही तिला फत्या म्हणून सारल्या तिला फत्या म्हणून सारल्या कसले कसले कट निघाले ना हात घातला नवी हात फिरवला जावळ लागलं असाच उचलला पांढरा धूप लागला खला खला हसायला लाज वाटते का कृष्णा काढला बाहेर रवी लागली असते ना बाळा तुझ्या डोक्याला जखम झाली असते बाळा कृष्ण कन्हैया मनात म्हटले माझी आई वेळीच आहे अरे आकाशामध्ये त्रिभुवनाला प्रकाश देणारा रवी माझ्या सत्तेने चालतो आणि जी लाकडाची रवी मला काय करणार आहे मोठी गंमत आणि दिवसेंदिवस पुढे वाढायला लागल्या पुढे भगवंत खोड्या करायला लागले म्हणून उखळाला बांधलं उखळाला बांधण्याच्या उखलबंधनातून भगवंताने जी लीला केली ती उखळाला बांधलं आणि उखळ ओढत ओढत बाहेर आणलं आणि नंद बाबाच्या दारामध्ये दोन अर्जुन नावाचे वृक्ष होते तर का कोण होते ते एक होता मणिग्रीव आणि दुसरा होता नरकुबेर कुबेराची मुलं होती नारदानं शाप दिला होता अरे वृक्षभार का बरं शाप दिला होता एका सरोवराच्या जवळून नारद जात असताना कुबेराची दोन मुलं मणिग्रीव आणि नरकुबेर अप्सरांच्या सोबत नग्न स्नान करत होते नारदाने शाप दिला मोठ्याचे झाला म्हणून काय झालं लाज नाही वाटत स्नान कसं करावं सांगू माय बाप हिंदू धर्म संस्कृतीने जेवढं आपल्याला शिकवलं तेवढं कोण नाही शिकवणार स्वतःला नग्न पाहणं काय स्वतःला नग्न पाहणं हे ब्रह्महत्येचं पातक लागत असतं बरं का सावध जीवन जगताय ना सुंदर जीवन दिलंय देवाने चांगलं जगा धर्मशास्त्राला अनुसरून जगा नारदांनी शाप दिला लाज नाही वाटत चा वृक्ष भाग पाया पडायला लागले नारदा चूक झाली उशाप द्या देवाच्या दारातले वृक्ष भाग आणि मग तेच मणिग्रीव आणि नरकुबेर अर्जुन नावाचे वृक्ष झाले जुळे त्याला यमन अर्जुन असं म्हणतात बरेच कथाकार म्हणतात एक होता यमन दुसरा होता अर्जुन असं नाही यमन म्हणजे जुळा यमन या शब्दाचा अर्थ काय होतो संस्कृत मध्ये जुळा दोन जुळे वृक्ष म्हणजे यमन अर्जुन अर्जुन नावाचे जुळे वृक्ष मणिग्रीव आणि नरकुबेर भगवंताने उघड आणलं दोन्हीच्या मधून गेले भगवंताचा स्पर्श झाला आणि ते दोन्ही झाड उन्मळून पडले त्याच्यातून दोन दिव्य पुरुष आणि आपल्या स्वधामाला निघून गेले तोच मणिग्रीव आणि नरकुबेर उखलबंधनाच्या उद्देशाने
मणिग्रीवाचा आणि नलकुबेराचा उद्धार केला. आजची कथा या ठिकाणी विराम पावते. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. उद्याच्या कथेमध्ये ऐका, रासलीला, गोवर्धन लीला, हा अजून काय असतं लगेच भगवंताचा विवाह सोहळा पार पाडायचा उद्या आपल्याला गोड असा. आणि लग्नाला येत असताना कसं यावं तुम्हाला माहित आहे? आहेरच जाऊ द्या, आहेर तर तुम्ही आणणार त्याचा काही विषय नाही, आहे का नाही? धोंड्याचा महिना आहे, तुम्ही समर्पित करणार आहेत मला माहित आहे. लग्नाला जाताना कसं जावं? सुंदर असे वस्त्र घालून, आहे का नाही? कोणते वस्त्र उद्या कोण? मी काही जास्त सांगत नसतो, ते यांच्याकडेच असतात. कसले वस्त्र? कसले साड्या? लाल साड्या घालून यावं असतील सगळ्याकडे, मला खात्री आहे का नाही? आमच्या इकडे बाई मिली, पण कशाला मिली आहे का नाही? महाराज आमच्याकडे बाया मारतच असतील, पण आमच्याकडे कशाला मिली आहे का? लग्नाला जायची गडबड झाली आहे का नाही? कोणती साडी नेसू, कोणती साडी नेसू, कोणती साडी नेसू म्हणून ऐकलं कपाट उघडलं, धडा धडा भडा भडा सगळ्या साड्या पाट्यांमध्ये कूद भरून मिली. याचा अर्थ तुमच्याकडे वस्त्र भरपूर आहे, देवानं भरपूर दिलं तुम्हाला, काय कमी नाही केलं भगवंताने. हे कडे त्या लाल रंगाचं वस्त्र परिधान करा भगवंताच्यासाठी आणि मोठ्या प्रेमानं लग्नाला या. नसलं तर आहे असं या, शेजारीचं मागून आणतात. तर मातकरा संध्याकाळी गेल्या महाराजांनी उद्या लाल साडी सांगितली, चला तांदूळ जा. महाराज भांडण लावायचं असं करू नका, ती तशा फजिती होत असते. एका बाईनं काय केलं झाली कथा, याला अवांतर प्रयोजन म्हणतात, आहे का नाही? जरा फवारा मारल्याशिवाय पिढी मरत आहे का नाही? एका बाई लग्नाला निघाली, माऊली लग्नाला निघाली, आहे का नाही? नेमकं काय झालं, मालकानं एकाच वर्षी विहिरही घेतली, बोरही घेतलं. सदन घरची होती बिचारी, विहिरही घेतली, बोरही घेतलं. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही, जर पैसा जर तरतूद करायची असतील पैशाची, तर माता माऊल्यांचे दागिने अनेक घाण ठेवावे लागतात, पैसा उपलब्ध करावा लागतो, शेतातली कामं करावी लागतात. तुम्ही आम्ही शेतकरी वर्गातून लोक आहेत, हे की नाही? मग अशामध्ये काय झालं, त्या